साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण म्हणूयात ते निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार मध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाहीये. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही 1ही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा का 40 लाखाचा का 30 लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय. ही ऑफिशियल निर्णय काही अजून झालेला नसेल.
तरी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की ज्या महिलांना लाभ गेलेला आहे कोणाच्याही अकाउंट मधून आम्ही घेणार नाही आहोत. आपण सर्व ताईंनी, आपण सर्व बहिणींनी हे स्वतः आता लाईव्ह ऐकलेलं आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितले की ज्या बहिणींनी स्वतःहून व्हॉलेंटरी म्हणजे स्वतःहून त्यांनी माघार घेतलेली आहे लाडकी बहीण योजनेमधून, अशाच बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत आणि आता अशाच बहिणींना लाडकी बहीण योजनेतून त्या स्वतःहून बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त अशाच बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. तर आदितीताई तटकरे यांनी आणखीन काय काय महत्त्वाचं सांगितलं हे तर तुम्ही स्वतः लाईव्ह ऐकलेलंच आहे, लाईव्ह बघितलेलंच आहेत. तरीसुद्धा बघा, म्हणजे बऱ्याच आता सोशल मीडियावर किती तुफान अफवा पसरवत आहेत लोक, तुफान खोट्या आणि चुकीच्या बातम्या देत आहेत, चुकीचे व्हिडिओज बनवत आहेत की काय की 30 लाख बहिणींचे अर्ज म्हणजे 30 लाख बहिणींना बाहेर काढलं लाडकी बहीण योजनेतून, या 30 लाख बहिणींना या पात्र नाहीत. हे सगळं खोटं आहे. कारण की स्वतः आदितीताई म्हणाल्या की आम्ही कोणाचेही पैसे आम्ही स्वतःहून कोणाच्याही बँकेतून आम्ही काढणार नाही, आतापर्यंत काढलेले नाहीत आणि 2.5 कोटी महिलांची आम्ही स्क्रुटिनी करणार नाही आहोत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2,34,00,000 महिलांना ऑक्टोबरपर्यंत हे सर्व हप्ते दिले होते आणि आता जे डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये आता जे हप्ते दिलेले आहेत ते आता आहे टोटल 2,41,00,000 महिलांना आता ते पैसे देत आहेत. म्हणजे त्यांनी DBT केलेलं आहे आणि 2 कोटी जवळजवळ 32 लाख बहिणींना कालपर्यंत हे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT झालेले आहेत. 2,32,00,000 हा आकडा स्वतः आदितीताई तटकरे यांनी सांगितलेला आहे. बघा काय माहिती आहे का, तुम्हाला सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जातात आणि असे लोकांचे जे चुकीचे आणि खोट्या बातम्या देणारे जे लोक असतात ना, अशा लोकांचे व्हिडिओ लाखो लोक बघतात, लाखो व्ह्यूज असतात त्यांच्या व्हिडिओजवर. हे मला खूप आश्चर्य वाटतं. आणि बघा मागच्या आता व्हिडिओ मी आजच आणखी एक दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यातही आदितीताई लाईव्ह सांगत आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आदितीताई या लाईव्ह सांगत आहेत की तुम्ही अफवांना बळी पडू नका, तुम्ही खोट्या बातम्या आणि चुकीच्या बातम्या ज्या पसरवल्या जात आहेत सोशल मीडियावर त्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आणि अफवांना तुम्ही बळी पडू नका. हे तुम्हाला 4-4 वेळा स्वतः आदितीताई तटकरे या सांगत आहेत. त्यामुळे आता तुमच्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलेलं असेल, कारण की बऱ्याच बहिणींना खूप टेन्शन होतं की आम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहू की नाही, आमचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये असेल की नाही. कारण की लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याच बहिणी आता अपात्र ठरत आहेत आता आणि काही व्हिडिओ बनवतात लोक. 30 लाख बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढणार आहे, 30 लाख बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरणार आहे आणि हे आदितीताई सांगत आहे. काही नाही, हे स्वतः 4-4 वेळा त्या स्वतः सांगत आहेत की आम्ही स्वतःहून कोणालाही लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेलं नाही, आम्ही स्वतःहून कोणाचेही त्यांच्या बँक खात्यातून आम्ही कोणाचेही पैसे काढणार नाही आहोत, कोणाचेच पैसे आम्ही परत घेणार नाही आहोत. ज्या स्वतःहून त्यांनी माघार घेतली आहे त्यांचेच नाव आम्ही कमी करणार आहोत. की ज्या बहिणी लग्न होऊन आता महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत, की ज्यांच्याकडे आता 2 व्हीलर होती आता त्यांच्याकडे 4 व्हीलर आलेली आहेत, अशा महिला आता अपात्र ठरलेल्या आहे. आणि ज्यांचे उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेले आहे, ज्यांचे उत्पन्न आता वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेले आहेत आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी लागलेली आहे, तर अशा पद्धतीने जे आहेत बहिणी आहेत की त्यांनी याआधी लाभ घेतलेला आहेत आणि त्यांच्यामध्ये आता असा बदल झालेला आहे. अशाच बहिणी आता फक्त अपात्र स्वतःहून ज्यांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांनी स्वतःहून अर्ज केले आहेत त्याच बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेतून आता त्यांना लाभ मिळणार नाही, त्याच बहिणी फक्त अपात्र ठरणार आहे. तर गेलं की नाही तुमचं टेन्शन आता. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, खूप आनंदाची आणि खूप मोठी खुशखबर आहे की कोणाचेही पैसे हे परत घेतले जाणार नाही, कोणालाही लाडकी बहीण योजनेमधून परत
तुम्हाला म्हणजे काढलं जाणार नाही. तर ही किती सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी घोषणा स्वतः आदितीताई तटकरे यांनी केलेली आहे. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा. तुम्ही बघा, व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओला लाईक करायला पण विसरून जातात. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सर्व माझ्या बहिणी, सर्व माझे भाऊ, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबा, घंटीचे बटन दाबा आणि तुम्ही ऑल ऑप्शन हे सिलेक्ट करा. ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा, तरच तुम्हाला असे महत्त्वपूर्ण सर्व व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. आणि सर्वांनी कमेंट करा हां की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का. जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आला असेल तर कृपया करून कमेंट करा. डिसेंबरचा पण काही बहिणी अशा आहेत की त्यांना डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही. तर काल आणि परवासुद्धा बऱ्याच ताईंचे कमेंट आले की त्यांना डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही. तर डिसेंबरचा हप्ता पण ताई तुम्हाला आला का, तर कृपया करून कमेंट करा हां. सर्व माझ्या ताई, सर्व माझ्या बहिणी कृपया करून कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा.